तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील कृषी वाहिनीच्या गट क्रमांक 177 मधील डीपी रोहित रेणे 2 महिन्यांपूर्वी पेट घेतला तेव्हापासून वीज पुरवठा खंडित आहे। नादुरुस्त डीपी दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा 30 एप्रिल पूर्वी पूर्ववत सुरू करण्यात यावा यासाठी धानोरा येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे दिनांक 23 रोजी मागणी केली। पुढच्या मे महिन्यात धानोरा परिसरात शेतकरी बागायती, कपाशी, गंगाफळ, केळी व संत्रा या पिकांची लागवड करतात। त्याकरिता शेतकऱ्यांचे मशागतीचे काम जोरात सुरू आहे, परंतु गेल्या 2 महिन्यांपासून डीपी बंद असल्याबाबत तोंडी सांगून आज फावतो कंपनीने कुठली दुरुस्ती केली नाही। करिता त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आज दिनांक 23 एप्रिल रोजी वीज वितरण कंपनीचे आसलगाव येथील कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले व 30 एप्रिल पूर्वी वेळेच्या आत वीज पुरवठा पूर्ववत सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकांची वेळेत लागवड करण्यासाठी वीज उपलब्ध केली नाही तर शेतकऱ्यांचे जे नुकसान होईल त्याला संबंधित अधिकारी व वीज वितरण कंपनी जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे। सदर निवेदनावर संदीप भोपळे, अतुल उमाळे, सुनील खाडपे, वसंता उमाळे, शहादेव खिरोडकर, विजय गाडगे, दौलत गव्हाळे, मेहताब अलासे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत। MCN न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे, धानोरा।